ठिकाणी मला मत मागण्यासाठी आले, ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काहीच असू शकत नाही. मी लढाई हारलो तरी चालेल, पण तुमच्या नजर तुम्हाला माहित आहे की मी लढाई जिंकलोय. कारण की हे जी लढाई लढतोय तुम्हाला वाटतंय का मी घाबरतो? मी घाबरत नाही. तुमचा कितीही पैसा तुम्ही या ठिकाणी लावा, काय तुम्हाला पैशाची नदी वाहता येईल, नदी वाहून टाका. पण माझ्या मित्रावर, माझ्या या गरीब जनतेवर मला विश्वास आहे. माझ्या या बोलण्यावर लोक मला मतदान करतील. माझी विकास करायची, विकासाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, काल परवा मी आपल्या सरपंचाच्या गलीच्या पाठीमागे गेलो, एका ठिकाणी खूपच पाणी थांबलं. एवढं खान विचारू नका. मी त्या गल्लीमध्ये कधी गेलो नव्हतो. माझं वार्ड क्रमांक 2 आहे, टायगर नगरचा. मी रहिवासी आहे, टायगर नगरमध्ये राहतो. जेव्हा सरपंचाच्या वार्डामध्ये जेव्हा माझा स्वतःचा प्रचार करण्यासाठी गेलो, मला लाज वाटली. अरे दिला तर मी कसल्या माणसाला निवडून दिला? आमच्या हाताने एक खूप मोठी चूक झालेली आहे. आता ते चूक घडवण्यासाठी आता हाताला तर कापून टाकू शकत नाही मी, म्हणून आता ती चूक बदलायची आहे. तुमच्या सगळ्या हाताला काम लावणार आहे मी. येणाऱ्या 9 तारखेला, येणाऱ्या 7 तारखेला खटाखट बदन दाबा. येणाऱ्या 9 तारखेला विजय निश्चित आहे. तुम्ही सर्वांनी मला साथ द्या. एवढंच म्हणून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम. भाई, आपली या ठिकाणी मागणी निश्चितच पूर्ण होणार आहे. यानंतर लातूर जिल्ह्याचे नेते माननीय संतोष भैया सूर्यवंशी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिरूर, ताजबंद, किनगाव प्रचारानिमित्त मंचावर उपस्थित वंचिताचं भविष्य, युवकाचे हृदयस्थान आदरणीय सुजातदादा आंबेडकर, महाराष्ट्राचे नेते आदरणीय अविनाशजी भोसीकर साहेब, वंचित बहुजन आघाडी युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लातूर महानगरपालिका गट नेते आदरणीय अमोल भैया लांडगे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आदरणीय मंजुषाताई निंबाळकरजी, आदरणीय सुजाताताई आजनीकरजी, या तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय सत्तारभाई वाघमारेजी, ज्यांच्या प्रचारानिमित्त आपण सर्वजण इथं जमलो, असे जिल्हा परिषदेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय लखनजी गायकवाड, शिरूर ताजबंद पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आदरणीय इब्राहिम हकानी शेख साहेब, किनगाव पंचायत समितीचे उमेदवार बहन तमीजबी, तसेच इथं जमलेले सर्व स्वाभिमानी मतदार माता, बंधू व युवक. ही निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना काँग्रेस सोबत आपली बोलणी चालू होती की युती व्हावी म्हणून, परंतु आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. ज्या दिवशी बी फॉर्म भरायची तारीख होती तिथपर्यंत प्रयत्न केले, विड्रॉल करायची तारीख होती तिथपर्यंत प्रयत्न केले, परंतु घोडा आडत कुठं होतं तर तुमच्याकडे पैसेवाले उमेदवार आहेत का? घोडा आडत कुठं होतं? तुमच्याकडे पैसेवाले उमेदवार आहेत का? सत्तारभाईला सुद्धा इथे तालुकाध्यक्ष म्हणले की कुछ पैसे वाले उम्मीदवार है तो देखो ऐसा बोले हैं ऊपर से, परंतु श्रद्धेय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचे नेते आहेत. म्हणजे अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेला कासार समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या महिला, मुस्लिम समाजाची संख्या ग्रामीण भागामध्ये किती असते सत्तारभाई आपको मालूम आहे? बांगड्या बांधणाऱ्या महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष करणारे जर कोण असतील तर तो श्रद्धेय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि मग असे नेते, सामान्य माणसाला नेते बनवणारे नेते, यांच्याकडे जर उमेदवार मिळत असेल तर सर्वसामान्यांना, मायक्रो ओबीसी असतील, ओबीसी असतील, इथला गरीब लिंगायत असेल, गरीब मराठा असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, या सर्व समाजाला जर न्याय कोण देत असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर. आणि मग पैसेवाल्याला तुम्हाला वैध द्यायची,
तर मग वंचित बहुजन आघाडीचं बॅनर वापरता का? युती झाली नाही, युती न झालेली असताना सुद्धा इथले विनायकराव पाटील ज्यांचं चिन्ह तुतारी आहे, तुतारीच आहे का? तर त्या तुतारीमुळं अकोल्यामध्ये तुतारीनं भाजपाला डायरेक्ट पाठिंबा दिला आणि तिथं महापौर वंचित बहुजन आघाडीचा होत होता. त्याच्यामुळे त्यांचा जळपान उठला शरद पवारांचा. आणि त्या तुतारीच्या लोकांनी म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीच्या लोकांनी, विनायकराव पाटलाच्या लोकांनी तिथं भाजपला जाहीर पाठिंबा दिला आणि त्यामुळे तिथं भाजपची आणि तुतारीची सरकार आली महानगरपालिकेमध्ये. म्हणजे मग हे लोक तुम्ही ओळखणार आहेत कधी? यांचे चेहरे जे आहेत नाही, मुखोटे आहेत. तुमच्या इथं मंत्री साहेब जे आहेत बाबासाहेब पाटील साहेब, हे घड्याळ राष्ट्रवादीचे आहेत, बरोबर आहे. इथं शिरूर ताजबंदमध्ये मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ओबीसी असतील, तर हे जे मतदार आहेत, दादा एक व्हिडिओ आहे, इथला मंत्रीच काय सांगतो राष्ट्रवादीचा की घडी को मतदान किए तो भाजप को जाने वाला है. म्हणजे घडीला मतदान केलं तर ती कमळालाच जाणार आहे. की त्याच्या तोंडातून तुम्हाला एक ऐकवतो मी ऑडिओ, जे संजय बनसोडे जे उदगीरचे आमदार आहेत. म्हणजे लोगों को घड़ी में का और कमल में का कुछ फर्क जो है वो मालूम रहना चाहिए. आपल्याला वाटतं की बाबासाहेब पाटील सेक्युलर आहेत, सर्व धर्म समभाव आहेत, परंतु भाजपला तुम्हाला मतदान करायचं नाही असं मुस्लिम समाजाला वाटतंय. परंतु भाजपलाच मतदान करायचं नाही, पण घडीला जर मतदान केलं तर ती कमळालाच जाणार आहे. त्या मंत्र्याकडून ऐका, एक व्हिडिओ आहे. निवडणुकीला समोर त्या ठिकाणी गेलो आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणून सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. आणि म्हणून युतीमधले भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्व नेते आम्ही एकत्रितपणे या निवडणुकीला समोर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि 10च्या 10 उमेदवाराला निवडून आणणे. म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी इथं सुद्धा त्यांची युती झालेली वाटतंय, बरोबर आहे क्या? म्हणजे सरळ सरळ तुम घडी को भी मतदान झाले तो कमल को जाने वाला है. आणि मग तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला घडीला मतदान केल्यानंतर कमळाला मतदान करायला मग ते द्यायचं का नाही द्यायचंय. म्हणजे एकीकडे या भाजपनं जातीवादाचा कहर केलेला आहे, त्यांच्याच हातावर हात देत राष्ट्रवादीचे घड्याळ असेल, तुतारी असेल, हे त्यांचेच भाऊबंद आहेत. इथं पाणी किती दिवसाला सुटतंय? किती दिवस सुटतंय पाणी? 8 दिवसाला पाणी सुटतंय. अहमदपूरमध्ये 1 महिन्याला पाणी सुटतंय. जिल्हा परिषदेच्या शाळा जवळपास या लोकांनी बंद करून टाकल्यात. एका वर्गाला 3 वर्गाला 1 शिक्षक शिकवतो. जिथं 3 वर्गाला पहिली, दुसरी, तिसरी साठी 1 वर्ग शिकवतो, तर ही कुणाची लीला नसून इथले बाबासाहेब पाटील असतील, विनायकराव पाटील असतील, त्यांची संयुक्त आहे. आणि हे लोक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत की आमची आणि वंचितची युती झालेली आहे म्हणून. बऱ्याचशा मतदारसंघामध्ये आताही प्रकाश आंबेडकर साहेबांचे फोटो, सुजातादांचे फोटो, वंचित बहुजन आघाडीचं नाव वापरून लोकांमध्ये दिशाभूल करत आहेत. वंचित बहुजन आघाडीची कुणाचीही युती झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. आणि इथं जे बाबासाहेब पाटलाचे चिरंजीव इथं निवडणूक लढवत आहेत. बऱ्याच जणांच्या पोस्ट बघितल्याने मी भैया सोबत फोटो काढली आणि लखन गायकवाड असतील, हाकानी भाई असतील, यांच्यासोबतचे बरेचसे कार्यकर्ते फिरत होते. तर त्यांना आमिष दाखवण्यात येत आहे की तुम्हाला 25 लाखाचं काम देतो, 10 लाखाचं काम देतो, 20 लाखाचं काम देतो, आणि ते लोक दूर करण्याचं काम करण्यात येत आहे, बरोबर आहे का? परंतु माझा त्या लोकांना प्रश्न आहे की तुमच्या त्या भैयानं तुम्हाला अगोदर 25 लाखाचे 10 लाखाचे काम का दिले नाहीत आणि आता देतील ह्याचा काय विश्वास आहे? परंतु त्यांचे जे चिरंजीव आहेत बाबासाहेब पाटलांचे, तुमचे ते भैया नाहीत. तुमचा हा हाकानी भैया आहे, हा तुमचा लखन भैया आहे, तो एजल भाई तुमचा भैया आहे. ही लोक तुमच्यासाठी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी येतील. बाबासाहेब पाटलाचे चिरंजीव तुमच्यासाठी अर्ध्या रात्री येणार नाहीत, ना विनायकराव पाटील तुमच्यासाठी अर्ध्या येणार नाहीत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे कि तुमच्यामध्ये राहणारा आप में रहने वाला उम्मीदवार जो अभी खड़ा है, अगर उसको अभी आप वोट नहीं दोगे तो फिर बाद में पछताने से कुछ मतलब नहीं हमारा देते तो अच्छा होता था, आमचा दिला असता तर बरं झालं असतं. म्हणजे याला काही उपयोग नाही. तुमच्या समाजाचं नेतृत्व तुमच्या प्रतिनिधींनी केलं पाहिजे. त्याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर इथला माळी असेल, शिंपी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, प्रत्येकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम करताय. विशिष्ट धर्मातल्या विशिष्ट धर्मांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिळत नाही. सर्वसमावेशक हा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. मी परत एकदा आपल्याला विनंती करतो, जिल्हा परिषदेच्या शाळा जर तुम्हाला पूर्ववत चांगल्या चालू करायच्या असतील, तुमच्या लेकराला दर्जेदार शिक्षण द्यायचं असेल, तर या उमेदवारांना तुम्ही लखन गायकवाड असतील, इब्राहिम भाई असतील,
रमेश बी असतील यांना मतदान द्या. तुम्हाला सगळी सुविधा तात्काळ तुम्हाला काय कुठलीही पाहिजे असेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मतदान द्या. तुमच्या आडीनडीला तुमच्या संकट काळामध्ये तर पटकन कोण हजर होणार असतील तर हे लोक उभा होणार आहेत. ती लोक आता बंगल्यामध्ये गेले, एकदा निवडणूक झाली की पुन्हा त्याला गायब लोकांना मतदान देऊन स्वतःची फसवणूक करू नका एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. परत एकदा सांगतो, वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडरला प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं. धन्यवाद. धन्यवाद संतोष भैया. आपण या ठिकाणी मौलिक असं मार्गदर्शन केलं. यानंतर प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तथा परभणी जिल्ह्याचे निरीक्षक माननीय ॲडव्होकेट अविनाश भैया बोशीकर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी सविस्तर असं मार्गदर्शन करावं. सर्व महापुरुषांना वंदन करून या ठिकाणी ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघत आहात ते तमाम बहुजनांचे शोषितांचे भविष्य आमचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते माननीय सुजातादादा आंबेडकर, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते आमचे लातूर जिल्ह्याचे नेते माननीय संतोष भैया, अमोलजी भैया, निंबाळकर ताई, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, या ठिकाणचे उमेदवार लखनजी गायकवाड, शेख इब्राहिम हक्कानी, बाजूच्या किनगावचे उमेदवार, उपस्थित सर्व बांधवांना माझा जय भीम, शरणू शरणार्थी, जय संविधान. बांधवांनो, या ठिकाणी आज शिरूरमध्ये ही आज आपली कॉर्नर सभा होत आहे आणि या ठिकाणी आपल्या समोर बोलत असताना मी मुद्दामून या ठिकाणी एवढं सांगणार आहे की त्या ठिकाणी लोकांमध्ये चर्चा असते, अहो वंचितचा माणूस काही निवडून येते का? हो, वंचितला मतदान केलं म्हणजे वाया जाते, वंचितच्या माणसाची हवाच नाही, ते रेसमध्येच नाही. अशा पद्धतीने अफवा पसरून आपली मतं काढून घेतली जातात. मतदान वाया जाते म्हणजे नेमकं कुठं जाते? आबाळा जाते की पाताळा जाते? कुठं जाते? मतदान तुम्ही केल्यानंतर ते कोण्यातरी उमेदवाराच्या खात्यामध्ये जमा होतं आणि एकेका मतदानातूनच तो उमेदवार विजयी होतो. म्हणून आपल्याला जे सांगितलं जातं की वंचितचा उमेदवार निवडून येत नाही, वंचित काही निवडून येते का, या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे की गेल्या नगर परिषदेमध्ये माननीय सुजातादादा आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये 150 पेक्षा जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले आहेत. हे सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रकर्षाने समजून घ्या. आता वंचित बहुजन आघाडीला मतदान केल्यानंतर वाया जात नाही. मतदान केल्यानंतर ते विजयी उमेदवाराच्या खात्यात पडतं आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी होतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. बाजूला तुमच्या समोर उमेदवार इथं उपस्थित आहेत. 4-4 नगरसेवक लातूरला आलेले आहेत. माझ्या नांदेडमध्ये 5-5 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले, अतिशय सामान्य घरातले. आता मला आमचा उमेदवार लखन गायकवाडनी सांगितलं तो एक शेतमजुराचा मुलगा आहे. लखन घाबरायचं कारण नाही. नांदेडमध्ये माननीय सुजातादादा आंबेडकरांनी ज्यांना उमेदवारी दिल्या ते अगदी तुमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा कमी सामान्य असणारे पोरांना त्या ठिकाणी दादा निवडून दिलेला आहे. हे सगळ्यांनी ध्यानात घेऊन ठेवा. अतिशय सामान्य घरातली तरुण पोरं नांदेडमध्ये नगरसेवक झालेले आहेत. म्हणून लखन सारखा सामान्य सुद्धा तरुण या ठिकाणी निश्चित निवडून येऊ शकतो. एवढी ताकद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी आहे. बांधवा, आपल्याला दिशाभूल केलं जातं. एक मतदान आपल्या चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम केलं जातं. म्हणून आपण कुठलाही, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, उशीर झालेला आहे, पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की या ठिकाणी तुमचं एक मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयाकडे घेऊन जाणार आहे. कारण एवढे लोक उभे आहेत, कोणाला गॅरंटी आहे? 5-5, 6-6 उमेदवार उभे आहेत. काठावरची लढाई आहे. उद्या 2-4 मतांना जर ही उमेदवार पडले तर तुम्हाला दुःख होईल. आमचे मतदान आम्ही 4 टाकलं असतं तर हे निवडून आले असते, काठावर सीट गेली. बरोबर आहे का नाही? चर्चा आहे की नाही? मार्केटमध्ये सगळ्या धंदांडग्यामध्ये हे पोरं निघून जातील अशी चर्चा आहे का नाही? आहे की नाही? हैत्री म्हणा नाही तर नोहित्री म्हणा की धंदांडग्यांच्या लढाईमध्ये ही आमची सामान्य पोरं निवडून जातील
अशी मार्केटमध्ये चर्चा आहे का नाही? कारण मी या महेश विद्यालयाचा विद्यार्थी आहे, मला माहिती आहे काय चर्चा चालू आहे. इथं शिरूरच्या उपस्थित लोकांना सांगू इच्छितो, या शिरूर गावामध्ये माझं 5वीचं शिक्षण इथं झालेलं आहे महेश विद्यालयात. त्याच्यामुळं माझे बी सोर्सेस आहेत. मला बी या ठिकाणी लोक सांगायले की तुमचीच माणसं निघून जातात की काय की वाटायला म्हणाले. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही की आपलं मत आपल्या माणसाला ठेवा. आपलं मत इकडे तिकडे जाऊ देऊ नका, कारण येणारा काळ हा वंचितांचा आहे. या महाराष्ट्रामध्ये तमाम सगळ्या वेगवेगळ्या जाती समूहाचे, वेगवेगळ्या शोषित, उपेक्षित, वंचित घटकातले माझ्यासारखा लिंगायत कार्यकर्ता, त्या ठिकाणी माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीने 2-2 वेळा लोकसभेचं तिकीट दिलं, नांदेडला 2-2 वेळा. म्हणून ही ज्या ज्या उपेक्षित समाज घटकांना त्या ठिकाणी कोणी संधी देत नाही, त्यांना संधी देण्याचं काम श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर करतायत महाराष्ट्रामध्ये. बांधवांना लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला आता आमचा पक्ष कळवलेला आहे की आम्हाला कळलं आमचं हित कोणा पक्षात आहे आणि कोणता नेता आमच्या हिताचा आहे, हे आता आम्हाला कळालेलं आहे बांधवांना. म्हणून इथल्या मुस्लिम बांधवांना मला सांगायचं आहे, इथल्या ओबीसी उपेक्षित समाजातल्या, मायक्रो ओबीसी समाजातल्या माणसांना मला सांगायचं आहे की आपला पक्ष ओळखा, आपलं नेतृत्व ओळखा, आपल्याला संधी कोण द्यायला ते ओळखा. जे आपल्याला संधीच देत नाहीत, नुसतं मतदान करून घेतात, उठलं आलं इलेक्शन की दाबा बटन, दाबा बटन, आम्हाला बघा, आमच्याकडे बघा, एवढंच सांगतात. पण तुम्हाला आम्हाला संधी द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्या पोराच्या हातामध्ये झेंडा आणि हातात किचकिच गळ्यात दस्ती टाकून त्याला जय जयकार करण्याशिवाय त्याला काहीच मिळत नाही. आणि म्हणून ही वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य माणसाचा पक्ष आहे. सर्वसामान्य लोकांना, गोरगरीब असणारा कार्यकर्त्यांना तिकीट देणारा हा पक्ष आहे. म्हणून इथल्या कार्यकर्त्यांना मारू नका. जर कार्यकर्ते मरून गेले तर तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा माणूस आणि पुढे चळवळीत काम करायला पुढे येणार नाही. जर तुम्ही पैशावरच निवडून द्यायचं ठरलं असेल तर भविष्यात तुमच्यासाठी काम करायला पुढे कोणी येणार नाही. म्हणून माझी जाता जाता सगळ्यांना एकच विनंती आहे की त्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून द्यावा आणि ह्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी चमत्कार घडवा, एवढं आपल्याला त्या ठिकाणी प्रसंगी बोलतो. आणि जाता जाता आपण सर्वांनी जोरदारपणे घोषणा द्यायची आहे, कॉन्फिडन्स मध्ये घोषणा द्यायची आहे. आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणचे निवडून येणार आहेत अशा पद्धतीने ती घोषणा द्यायची आहे. वंचित बहुजन आघाडीचा मान्य सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. जय हिंद, जय संविधान. धन्यवाद. ओशीकर साहेब, आपण म्हणालात ना आभाळात जाईल ना पाताळात जाईल, ना आभाळात जाईल ना पाताळात जाईल, शिरूर ताजबनचं मतदान वंचित आघाडीच्या उमेदवारालाच जाईल, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच जाईल. यानंतर इंडियन आयकॉन, युवा नेते, तरुणांचं प्रेरणास्थान, युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय माननीय सुजातदादा आंबेडकर साहेबांना विनंती करतो आपण या सभेला संबोधित करावं. माननीय सुजातदादा आंबेडकर साहेब. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सुजातदादा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजातदादा साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, देव बाळासाहेब आंबेडकरांचा, देव बाळासाहेब आंबेडकरांचा. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, या चळवळीतले तमाम साथीदार आणि दहशतीमुळे आणि धाकामुळे इकडे न येता स्वतःच्या घरातनं आणि दुकानांमधनं ऐकणाऱ्या तमाम लोकांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना मी इथे सांगायला आलो की आज आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी, आणि ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आमदाराची निवडणूक मोठी, खासदाराची निवडणूक त्याच्याहून मोठी, पण पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होतं. पण आपण एक गोष्ट समजून घ्या, आपल्या गणाचा, आपल्या गटाचा, आपल्या गावाचा हा विकास कुठे ठरतो
तर तो जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ठरतो. तुमच्या गावाला रस्ता आहे का? तो रस्ता चांगला आहे का? शेत रस्ते आहेत का? तालुक्याच्या ठिकाणचे रस्ते आहेत का? आपल्या घरी प्यायला पाणी येतं का? स्वच्छ पाणी येतं का? आपल्याला घरी वीज मिळते का? विजेचं मीटर आपल्या नावावर आहे का? इथे आपल्या एरियामध्ये चांगली शाळा आहे का? आपल्या गावामध्ये चांगली शाळा आहे का? हॉस्पिटल आहे का? आरोग्य सेवा आहे का? शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का? शेतकऱ्याचा विमा माफी होतीये का? शेतकऱ्याचं कुठलं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळतीये का? हे सगळे प्रश्न कुठे सोडवले जातात, कुठे ठरवले जातात? तर ते जिल्हा परिषदेमध्ये ठरवले जातात आणि ते पंचायत समितीमध्ये ठरवले जातात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की ह्या निवडणुकीमध्ये घाबरून धाकानी धाकधुकीनी नाही, किंवा जातीपातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर नाही, तर आपल्याला मतदान करायचंय ते फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आतापर्यंत शिरूर तासबनच्या लोकांना ज्यांनी लुटून खायचं काम केलं, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाच्या नावाचा पैसा आपल्या खिशात टाकला, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी स्वतःच्या खिशात टाकली आणि या तालुक्याची शिरूर तासबनची तिजोरी खाली करून ज्यांनी आपल्याला लुटायचं काम केलंय, आज वेळ आली की त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार हे आपण निवडून देऊ. कारण आपल्याला पुढच्या कामामध्ये विकास करणार आणि आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. वंचित बहुजन आघाडी इथे कोणाचीही दहशत किंवा विरोध करायला आली नाहीये. वंचित बहुजन आघाडी आज सत्तेमध्ये उतरलीये आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलीये तर एकाच गोष्टीसाठी. आणि आमचं एकच म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांना व्यवस्थेने सत्तेपासून वंचित ठेवलं होतं. दलित असू देत, मुसलमान असू देत, बौद्ध असू देत, बहुजन असू देत, ओबीसी असू देत, मायक्रो ओबीसी असू देत, भटके विमुक्त असू देत किंवा आदिवासी असू देत, असे बरेचसे लोक आहेत ज्यांना फक्त निवडणूक आली की मतदान करायचंच काम पडतं. त्यांच्या समाजाला कोणी तिकीट देत नाही, त्यांना कोणी उमेदवारी देत नाही, त्यांना कोणी निवडणूक लढण्याची संधी देत नाही आणि म्हणून ते आतापर्यंत सत्तेपासून वंचित होते. आणि वंचित बहुजन आघाडीचा एकच विचार आहे, एकच संकल्पना आहे की ज्या ज्या लोकांना आतापर्यंत व्यवस्थेने सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये घेऊन जायचंय, त्यांना सत्तेमध्ये बसवायचंय, त्यांना ताकद द्यायची आहे आणि त्यांना म्हणायचंय की तुम्ही तुमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करता, तुम्ही सत्तेमध्ये गेलात, आता तुम्हीच तुमच्या समाजाची तरक्की करा, तुम्हीच तुमच्या गावाचा विकास करा आणि तुम्हीच तुमच्या समाजाचा उद्धार करा. हाच एक संकल्पना घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेसाठी निघाली की जी लोक सत्तेपासून बाहेर होती. आतापर्यंत आपण आदिवासी समाजाचं बघू, मुसलमान समाजाचं बघू, ओबीसीची परिस्थिती बघू, दलितांची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला कळेल की आज यांचे खूप मोठ्या संख्येमध्ये खासदार आमदार निवडून जात नाही. आज यांच्या जिल्हा परिषदेला पंचायत समितीला सुद्धा उमेदवारांना तिकीट मिळत नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही लोक वंचित राहिलीत कारण यांचा कोणताही प्रतिनिधी सत्तेत गेला नाही. पण बाळासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना होती की ज्या ज्या लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना सत्तेमध्ये बसवू आणि दलितांचा एक उमेदवार, वंचितांचा एक उमेदवार, बहुजनांचा एक उमेदवार, मुसलमानांचा एक उमेदवार, आदिवासींचा एक उमेदवार जर सत्तेत गेला तर ही लोक सत्तेची चावी वापरून, सत्तेमध्ये जाऊन तिजोरी वापरून आतापर्यंत जे समाज वंचित होते त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यांचा विकास करता येईल, त्यांची तरक्की करता येईल. हीच एक संकल्पना घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी उतरली आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण तसंच बघतो. अगदी सर्वसामान्य कुटुंबातलं कष्टकरी समाजातले उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने आपल्या शिरूर तासबन मध्ये उभे केले. आणि एक गोष्ट समजून घेतली की जी लोक तुमच्यामधनं आली, ज्या लोकांनी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेतल्या, ज्या लोकांनी तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी भोगल्यात आणि जे तुमचे प्रॉब्लेम्स होते त्याच प्रॉब्लेम मधनं जी लोक समोर आली आहेत तेच लोक तुमचा खऱ्या अर्थाने काम करू शकणार आहेत, विकास करू शकणार आहेत. कारण तुमच्या समस्या काय, तुमच्या अडीअडचणी काय हे यांना कळतात.
आता मला एक गोष्ट सांगा, एक माणूस पकडू आपण, खूप श्रीमंत आहे, त्याचा बाप आमदार आहे असं समजून घेऊ, आणि चुकून त्याला पंचायत समितीचं तिकीट मिळालं, तर तो तुमचे प्रॉब्लेम समजणार आहे का? आमदाराच्या पोराला, खासदाराच्या पोराला, उद्योगपतीच्या पोराला, अंबानी अडाणीच्या पोरांना आपल्या शिरूर ताजबंद मधल्या लोकांच्या काय समस्या आहेत, काय अडी अडचणी आहेत, शेतकऱ्यांना काय समस्या समोर जायला लागतं, हे कळणार आहे का? नाही. ते कळणार कोणाला? तुमच्या मधल्या लोकांना. ज्या लोकांनी त्या समस्या भोगल्या, ज्या लोकांनी पाण्याच्या समस्या भोगल्या, ज्या लोकांनी शिक्षणाच्या समस्या भोगल्या, ज्या लोकांनी आरोग्य नसल्यामुळे कोणाचा तरी जीव गमावला, त्या लोकांना सोयी सुविधाचं महत्व कळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आमदाराच्या, खासदाराच्या, श्रीमंताच्या पोराला तुमच्या समस्या कळणाऱ्या नाही. तुमच्यामधनं, सर्वसामान्यांमधनं, शेतकऱ्यांमधनं, गोरगरिबांमधनं, कष्टकऱ्यांमधनं जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात त्यांनाच आपल्या समस्या कळणार आहेत, आणि तेच तुमच्या समस्यांचा मात करून, सत्तेचा वापर करून आपले आयुष्य सुखरूप करून आपलं भविष्य उज्ज्वल करू शकणार आहे. म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की कोणत्या आमदाराच्या पोराच्या मागे, कोणत्या कारखानदाराच्या पोराच्या मागे, कोणत्याही उद्योगपतीच्या पोराच्या मागे नका पडू. आज वंचित बहुजन आघाडीने आपला भाऊ, आपल्या घरातले उमेदवार, आपल्याला खांद्याला खांदा लावून उभे राहणारे आणि आपल्या सर्वांची मदत करणारे आणि आपल्या सर्वांच्या अडी अडचणीमध्ये आपल्यासाठी धावून येणारे उमेदवार हे उभे केलेले. आपण यांच्या मागे उभं राहा आणि आपण सर्व एकत्र येऊन शिरूर ताजबंदचा विकास करू, आणि कोणाच्या दहशतीमध्ये, कोणाच्या धर्माच्या राजकारणामध्ये आणि कोणाच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये न अडकता आपण आपल्या विकासाचं राजकारण उभं करू. हाच आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये एक आदर्श उभा करायचा महाराष्ट्रात. आणि दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला गोष्ट सांगायची की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक नवीन पायंदा उभा केला. ही वंचित बहुजन आघाडी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी आमची उमेदवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांनाच दिलेत आणि कोणी बाहेरचा पार्सल आणलेला नाहीये. हा आदर्श महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी दिला. आपण इतर पक्षांमध्ये जाऊन बघा की खासदाराला एक पेटी द्यायला लागते मग तिकीट मिळतं, आमदाराला एक खोकं द्यायला लागतं मग तिकीट मिळतं. काही काही ठिकाणी नवीन फॉर्म्युला झालाय की आता थार गाडी द्यायला लागते मग तिकीट मिळतं. आणि जर बाहेर कोणाला तिकीट नाही द्यायचं तर आमदार स्वतःच्या पोराला तिकीट घेऊन मोकळा होऊन जातो. पण आमच्या इकडे आमदाराच्या पोराला, खासदाराच्या पोराला, नेत्याच्या पोराला तिकीट मिळत नाही. आमच्या इकडे गरीबाच्या पोराला तिकीट मिळते, आमच्या इकडे शेतकऱ्याच्या पोराला तिकीट मिळते. आणि आज मागच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं असेल तर आपल्याला नावं घेऊन सांगतो. प्रियंकाताई विश्वकर्मा समाजाच्या आहेत. आपल्या तालुक्यामध्ये एक तालुका सोडा, जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा समाजाचं एक घर नसेल. त्या चांदूर रेल्वेमध्ये फक्त 25 घरं होती विश्वकर्मा समाजाची. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना नगर अध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आणि विश्वकर्मा समाजाच्या महिलेला, प्रियंकाताई विश्वकर्मांना चांदूर रेल्वेचं नगर अध्यक्ष बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्यापासून लांब नांदेड, जास्त लांब नांदेड नाहीये. आताच अविनाश दादांनी उल्लेख केला, एक तरुण पोरगा कुलदीप राक्षस मारे नावाचा, बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला नगरपालिकेचं तिकीट दिलं, महानगरपालिकेचं. तुम्हाला माहितीये कुलदीप राक्षस मारेचा धंदा काय होता? त्याचं छोटं पोस्टर आणि बॅनर बनवण्याचं दुकान होतं. सभा असली, कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, कोणताही सण असला तर बॅनर छापून ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर चौकात लावण्याचं काम हे कुलदीपचं होतं. बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट दिलं, निवडून आणलं आणि आज तो बॅनर लावणारा पोरगा नांदेडमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे. अरुण आबा जाधव म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते कोल्हाटी समाजातनं येतात. आपल्याला माहिती असेल
कोल्हाटी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा तमाशाचा आणि नाच गाण्याचा होता. अरुणाबाच्या आई ह्या नाचायच्या. अरुणाबा आजही फकरनी स्टेजवरती येऊन सांगतात अभिमानाने की मी एक नाचणीचा पोरगा आहे म्हणून. आज त्या नाचणीच्या पोराला जामखेडमध्ये रोहित दादा पवारांच्या विरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं आणि कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विरुद्ध अरुणाबा जाधवांना नगरसेवक बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि एवढंच नाही तर आपल्याच मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये शाहीर मेघानंद जाधव वंचित बहुजन आघाडीचे जुने शाहीर होते. आपल्या सर्वांना त्यांची गाणी माहिती असतील. त्या शाहिराला जे शाहीर वामन दादाच्या खांद्या अंगावरती खेळले होते त्या शाहिराला तिकीट देऊन नगरसेवक बनवण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आमच्या इकडे कोण समोर आमदार आला, खासदार आला किंवा आमदाराचा पोरगा आला तरी आम्हाला घंटा फरक पडत नाही. आज वंचित बहुजन आघाडीची ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. आणि जर इकडे आमदार आणि खासदार दमदाटीने काम करत असतील तर त्या आमदाराच्या पोराला आमदाराच्या गावामध्ये घुसून ठोकण्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही ताकद आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये ठेवते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही निवडणूक ही विकासाच्या कामावर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला निघालेलो आहे. पण जर तुम्ही दमदाटी करणार असाल आणि जर तुम्ही आमच्या उमेदवारांच्या विरुद्ध घुसखोरी करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये आमच्यावर मोठा गुंड नाहीये आणि गुंडगर्दीवरती उतरल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हे सुद्धा मला आमदाराला सांगायचं. आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, आपल्याकडे पाणी किती दिवसाआड येतं? 8 दिवसात. आपल्या इकडे जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था कशी वाईट. आपल्या इकडे आपल्या तालुक्यामध्ये एक तरी चांगलं मोठं सरकारचं हॉस्पिटल आहे का? नाही. आपले आमदार कोण? बाबासाहेब पाटील. आणि आता पंचायत समितीचा उमेदवार कोण? बापाला काय जमलं नाही, पोरगे काय दिवा लावणार आहे? बापाने लुटून खाल्लं आमदारकीला, आता पोरगा पंचायत समितीमध्ये लुटून खाणार. आमच्याकडे असं चालत नाही. एका घरात 2 तिकीट वंचित बहुजन आघाडी कधी देत नाही. कारण मला ह्या आमदार साहेबांना सांगायचंय, हा जिल्हा हा तालुका तुमच्या बापाची जागीर नाहीये. हा जिल्हा हा तालुका इकडच्या नागरिकांची मालमत्ता आहे. आणि जर तुम्ही हे लुटून खाण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या पायामध्ये काठी घालून तुम्हाला पाडण्याचं काम हे नक्की ह्या निवडणुकीमध्ये करणार आहे. ह्याची सुरुवात या पंचायत समितीमध्ये करू आणि ह्याचा समाप्ती हे तुमच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही. हा प्रण मी इथे करतो. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की चांगल्या पाण्यासाठी, स्वच्छ दररोज 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी, आपल्या गावामध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभारण्यासाठी, शेतकऱ्याच्या हमी भावाला, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी, शेतकऱ्याचं जर कुठलं नुकसान झालं तर त्याला विमा देऊन त्याचं नुकसान भरपाई करण्यासाठी आणि आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी चांगली जिल्हा परिषदेची शाळा चालू करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उभी. आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार हे लखन दादा आपल्या सर्वांसमोर आहेत. लखन दादा गायकवाड हे आपल्या सर्वांसमोर आहेत. तसंच पंचायत समितीचे सदस्य हकानी इब्राहिम हकानी दादा आपल्या सर्वांसमोर आहेत. आणि तसेच किनगाव पंचायत समितीचे उमेदवार शेख तमीजाबी अम्मी साहब यांचे चिरंजीव आपल्या बरोबर आहेत. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या सर्वांना जास्तीत जास्त मतांनी आपण सर्वांनी निवडून देऊ. आपल्याला यांची निशाणी माहितीये काय? मला कमी ऐकू येत्या 7 तारखेला मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की सकाळी उठायचं, मस्त फ्रेश होऊन यायचं, एक ताजा चहा मारायचा आणि मतदार केंद्रावरती जायचं आणि मत कोणाला द्यायचं? गॅस सिलेंडर. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की 7 तारखेला
गॅस सिलेंडरच्या मार्फत इकडच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये चूल पेटवायला आम्हाला मदत करा आणि वंचित बहुजन आघाडीला विजयी करा एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. वंचित बहुजन